नमस्कार, मी रेणुका ओमप्रसाद खनाल. मी एक बॉल बॅडमिंटन खेळाडू आहे. माझी स्पोर्ट्सची जी जर्नी होती, म्हणजे मी जेव्हा 11वीला म्हणजे मी ऍडमिशन घेतलेला SST कॉलेजमध्ये, तेव्हा मी म्हणजे तिकडे फिजिकल डायरेक्टरला जाऊन भेटली होती. त्यांना विचारलं होतं की मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे. सर मी तशी म्हणजे 13 ते 14 गेम म्हणजे ते जिल्ह्यात म्हणजे होतात, जे डिस्ट्रिक्ट गेम म्हणतात त्याला DSO, त्यात मी भाग घेतला होता. आणि एक बॉल बॅडमिंटन पण एक गेम हा होता की म्हणजे हे नवीन काय, म्हणजे आपल्याला बॅडमिंटन माहितीये, टेनिस माहितीये, लॉंग टेनिस म्हणजे सर्व माहितीये आपल्याला, पण बॉल बॅडमिंटन माझ्यासाठी खूप नवीन होतं. तर मी विचार केला की मला ट्राय करायचंय, कारण की मला काही नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला मला लय आवडतात. म्हणजे ते माझे आवडीत आहे, म्हणजे ते मला छान आवडतात, फार आवडतात. मग मी त्यांना भेटली आणि मी त्यांना सांगितलं की सर मला पण बॉल बॅडमिंटन खेळायचं आहे. मी त्यांच्याशी गेली, त्यांच्याशी चौकशी केली आणि तिकडे माझे एक कोच होतात दीपक खरात सर, त्यांनाही भेटली मी. त्यांच्या मार्गाने म्हणजे मी गेली तिकडे खेळायला. मग सुरुवात म्हणजे झालं माझं असं, पहिला DSO खेळली, मग डिव्हिजन झाला माझा. पण डिव्हिजन असं झालं की म्हणजे आम्हाला ते फर्स्ट प्लेस गोल्ड मेडल आम्हाला भेटला नाही. आणि मला खूप वाईट वाटलं की म्हणजे मी प्रयत्न केला, माझी टीम मधलं घेऊन गेले, पण आम्हाला एक होतं की हा चल आपण पुढच्या वर्षी करूया, आपल्याकडे पुढच्या वर्षी आहे. तसेच म्हणजे मी 12वीला आले आणि म्हणजे डिव्हिजन आम्ही जिंकलेत. मग स्कूल स्टेट आम्हाला फर्स्ट प्लेस भेटली. त्यानंतर असं होतं की 12वी झाल्यावर म्हणजे काय करावं, कारण की कोविडचा टाइम आला. म्हणजे आम्ही एक खेळाडू आहो आणि म्हणजे ग्राउंड बंद झाला, आमचं डाईट सर्व बंद होतं. मग आम्ही 6 महिन्याचं कोविडच्या 6 महिन्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आम्ही घरातच म्हणजे प्रॅक्टिस करावं, फिटनेसवर लक्ष द्यावं, डाईटवर लक्ष द्यावं. मग आमची असं होतं की म्हणजे 2 तास मॉर्निंग 7 o'clock to 10 o'clock, म्हणजे ते 7 ते 10 होते टायमिंग. त्यावेळेला आम्ही म्हणजे फिटनेस प्रॅक्टिस करायची, बॉल प्रॅक्टिस आमचं असतं ते बॉल बॅडमिंटन मध्ये, तसं मी करायचे. मग आमचा एक कोविडचा 1 वर्ष गेला. त्यानंतर म्हणजे ऍडमिशन परत सुरुवात झाले, मी परत ऍडमिशन घेतलं. मग त्यानंतर माझं सिलेक्शन होतं डायरेक्ट. ते माझं ऑल इंडिया लेवलला म्हणजे मी माझं सिलेक्शन ट्रायल्स दिला, म्हणजे तिकडं माझं 3 गेम मला दाखवायचे होते. ते सिलेक्शन मी फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड म्हणजे क्लिअर केला मी. त्यानंतर असं होतं की म्हणजे फक्त मला पार्टिसिपेट करायचं नाहीये, पण मला असं होतं की मला गोल्ड मेडल हवी आहे. तसंही म्हणजे मी माझं TY कम्प्लीट केलं. मी TY नंतर मला एक ऑफर आली की ऍज अ स्पोर्ट्स कोटा स्टुडंट स्कॉलरशिप घे म्हणून. ते पण क्रेसेंट युनिव्हर्सिटी होतं, BSA क्रेसेंट म्हणून, ते चेन्नईला. ते कोचने म्हणजे सांगितलं की त्यांनी की तुम्ही इकडे येऊन म्हणजे तुम्ही ट्रायल्स द्या. मग माझे 3 ट्रायल्स होते, मी तिन्ही ट्रायल म्हणजे कम्प्लीट केलं. तिकडं मी पण म्हणजे त्यांना रिप्रेझेंट केलं ऑल इंडिया लेवलमध्ये की ऍज अ खेळाडू. आणि म्हणजे तिकडं कसं होतं की म्हणजे ज्यांची ते त्यांची टीम आहे तमिळवाले, म्हणजे त्यांनाच ते घेतात खेळायला. पण माझं एवढं म्हणजे नशीब एवढं चांगलं होतं, माझं लक एवढं चांगलं होतं की मी तिकडं 2 वर्ष खेळली आणि म्हणजे ते टॉप 8ला टीम आली आहे आता. आणि सध्या मी ऍज अ सेंटर म्हणून, फ्रंट म्हणून मी तिकडं म्हणजे रिप्रेझेंट केलंय 2 वर्ष. आणि असं झालं की म्हणजे ऑल इंडिया खेळून, स्टेट खेळून, नॅशनल खेळून काय होणार नाहीये. म्हणजे मी वाट बघत होते की मला इंटरनॅशनल लेवल मध्ये जायचंय. तर आता मला 1 महिना आधी मला असं आमचे जे महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अतुल इंगळे सर आहेत, आमचे जे सेक्रेटरी आहेत, त्यांनी मला रिच आउट केलं आणि सांगितलं की म्हणजे असं ट्रायल्स होत आहे, तर तू जाणार. मी बोलली हो सर, मी जाईन, माझं मी बेस्ट देईन. जे माझी ट्रायल्स होती ते दिल्लीला होती. दिल्लीला मी तिकडे गेले, 3 दिवसचं ट्रायल्स होतं, ते देऊन आले. मग त्याचे 1 आठवड्यानंतर मला त्यांनी फोन केला की तू सिलेक्ट झाली आहे इंडियासाठी आणि तुला बिहार पटनाला जायचंय. तर मी आता 2 दिवस अगोदरच आली आहे पटनावरून आणि इंडियावरून खेळून मला खूप छान वाटलं. मी गोल्ड मेडलिस्ट आहे आता सध्या. आता बॉल बॅडमिंटन आमचं जर सुरू झालंय, असं म्हणजे गव्हर्नमेंट अप्रुव्हल मिळालंय सगळं. गव्हर्नमेंट सरकारासाठी म्हणजे नोकरीसाठी एवढा आम्ही विचार करत होतो की म्हणजे काय करणार एवढं ना, 7 नॅशनल्स 8 नॅशनल्स खेळून काय होणार नाही, आम्हाला काही करणार नाही. पण आता असं झालं की म्हणजे गव्हर्नमेंट वरून पण आम्हाला अप्रुव्हल भेटली की तुम्ही सरकारी नोकरीसाठी म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकतात. रेल्वेज आहेत, जसे आता इंडियामध्ये सगळ्यात बेस्ट स्ट्रीम म्हणजे पुरुषांमध्ये रेल्वेची आहे. ते म्हणजे 7 वेळा झाले ते गोल्ड मेडलिस्ट आहे आणि ते सर्व म्हणजे रेल्वे ऍज अ खेळाडू आहे. म्हणजे साऊथला म्हणजे हा गेम खूप म्हणजे प्रसिद्ध आहे. आमचं हेच प्रयत्न सुरू आहे की आता मी जशी खेळली, मी महाराष्ट्राची एक एकुलती मुलगी होती साऊथ एशियन गेम खेळायला. माझी हेच राहील की म्हणजे पुढेही म्हणजे जेवढे माझे ज्युनियर्स येतील, जेवढे माझे म्हणजे जे काही मुली येतील किंवा मुलं येतील, मी त्यांनाच म्हणजे इन्स्पिरेशन द्यावं की म्हणजे त्यांनी अजून म्हणजे बॉल बॅडमिंटन गेमला म्हणजे
लक्ष देऊन अजून चांगलं करावा. मी जेव्हा 11वीला होती तेव्हा ऍडमिशन घेतलं होतं मी. तर मला नवीन गेम खेळणं म्हणजे माझ्यासाठी त्या टायमाला हँडबॉल, नेटबॉल, टार्गेट बॉल हे सर्व जे होतं मी खेळली होती. कारण की मला कबड्डी माहितीये, खो खो माहितीये आणि बॅडमिंटन पण माहितीये. पण बॉल बॅडमिंटन काही नवीन होता आणि त्याच्यात म्हणजे ना कॉम्पिटिशन खूप कमी होते त्यावेळा. तेव्हा मी घेतला. 1 वर्ष झाल्यानंतर म्हणजे कॉम्पिटिशन असं वाढलं ना, म्हणजे माझ्याच टायमाला म्हणजे आम्ही 30 मुली व्हायचेत आणि टीम आमचा फक्त 10 जणांचे. 10 जणांच केलं आणि 10 जणांमध्ये पण ते 5 लोक खेळणार फक्त इन प्लेअर म्हणून. तर आमच्या मध्ये हे असं नाही, मी इन खेळणार, मी करणार. तर म्हणजे असं झालं की मला फक्त पार्टिसिपेट करायचं आधी. पण एक एक टाइम आला, मला ते आवडायला लागलं. मला माझं ते हॅबिट झालं. म्हणजे सकाळी 7 वाजताची जी आमची प्रॅक्टिस व्हायची, आम्ही रिपोर्टिंग 6:30ला म्हणजे 6:30 वाजता आम्ही तिकडं ग्राउंडला रिपोर्ट करून ग्राउंड बनवायचे, ग्राउंड नेट बांधायचे. आम्ही सर्व म्हणजे 2 टाइमची आम्ही प्रॅक्टिस करायची. आता जसे आपण स्टेट खेळायला जातो, ज्युनियर स्टेट बोला किंवा असोसिएशन असेल किंवा स्कूल स्टेट असतात, तर आमच्या असं फायटिंग एवढं म्हणजे असं होतं ना की नाही मला खेळायचंय. म्हणजे तसं करून 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 म्हणजे एवढा इम्पॉर्टन्स आला ना की मला आता असं वाटतंय की बॉल बॅडमिंटन माझं जे काही आहे ते माझं गेम आहे. मला कधीच सोडायचं नाहीये. म्हणजे जेवढं प्रेम आहे मला दुसऱ्या जसे गेम आपण खेळतो पण त्यापेक्षा जास्त माझे म्हणजे आता जे आवडतीचा गेम आहे माझा बॉल बॅडमिंटन आहे आणि ते माझे पूर्ण लाईफ मध्ये पण राहणार. ते जेव्हा माझं डिव्हिजन होता स्कूल स्टेटचा आधी, तेव्हा आमची मॅच लागली होती सीकेटी कॉलेज मधून. तेव्हा म्हणजे मी 17 वर्षाची होती. 17 म्हणजे 18 चालू होता माझा, तेव्हा 18 वर्षाची होती मी. आणि मग कसं झालं आमच्या की ते फायनल लागलीये. जर आम्ही ते हारलो तर आम्ही स्कूल स्टेटला खेळू नाही शकणार. म्हणजे ते आम्हाला व्हॅलिडच होणार नाही सर्टिफिकेट जे काही आहे. तर आम्ही ऑल वर होतो. आता 35 पॉईंटचे गेम होत आहे. तर आमचं जो लेवल होता, फर्स्ट सेट आम्ही जिंकलो होतो, सेकंड सेट पण त्यांनी जिंकलेले आणि थर्ड सेटचा गेम होता हा. तर थर्ड सेट कसं झालं की 27 त्यांचे आणि आमचे 25 होते. म्हणजे 2 पॉईंट पण असे हारल्यावर असं वाटतं, 1 पॉईंटने हारला तरी तुम्ही हारलेत. तर आम्ही काय विचार केला, तिकडे टाइम आउट असतं, 3 चेंज असतं. आमचा टाइम आउट झाला होता आणि 3 चेंज राहिलं होतं. तर माझे जे कोच वगैरे आणि फिजिकल डायरेक्टर, फिजिकल असिस्टंट जे सर्व काही होते माझे सिनियर्स होते, त्यांनी काय लावलं की ह्यांना थोडंसं आपण ब्रेक देऊ. तर माझं पण हेच म्हणणं आहे की जर गेम तुमचा फास्ट होत आहे तर तुम्ही थोडासा ब्रेक द्या गेमला. डोकं शांत करा. म्हणजे विचार करा की तुमचं काय होतंय, म्हणजे काय गडबड तुम्ही करतायत, काय चुकीचं करताय तुम्ही, म्हणजे ती चुकी करावं नाही. किंवा आपण चेंज घेतो कधी. जो माणूसला त्याला खेळायला पण येत नाही आपण तरी त्यांना आपण आतमध्ये टाकतो आणि खेळवतो. पण का गेम स्टॉप करायला, म्हणजे गेम थांबवायला, गेम स्लो व्हायला. तर म्हणजे आपण परत आम्ही जो माणूस चांगला खेळतो, सध्या मी खेळत होते तेव्हा आणि मी बाहेर आलेले आणि मला सांगितलेलं की तुझा गेम तू बघ, तू काय चुकीचं करतेस, म्हणजे तुला काय करायचंय. फक्त 2 मिनिटात म्हणजे 1 पॉईंट झाला. त्यांनी पॉईंट घेतला आणि मी लगेच चेंज झाले आणि मी सांगितलं माझे टीम्स मेंबरला की आमच्या चुका काय होत्यात हे करू नये. म्हणजे हे सांगितल्यावर म्हणजे आम्ही विन झालो आणि स्कूल स्टेटला आम्ही प्रवेश केलो. स्कूल स्टेटला जाऊन पण म्हणजे आम्ही सेकंड प्लेस होतो त्यावेळी. आजचे जे मुलं मुली आहेत म्हणजे त्यांना असं झालंय की त्यांना फक्त टीव्ही हवी आहे किंवा फोन हवी आहे. म्हणजे त्यांना कळालंच नाहीये की इंडोर काय गेम्स असतात, आउटडोर काय गेम्स असतात. तर आमच्या वेळी असं कॉम्पिटिशन होतं ना, इंडोर खेळायला भेटतं तरी आम्ही इंडोर खेळणार. इंडोर मध्ये कॅरम असलं, चेस झालं, टेबल टेनिस झाला. ग्राउंड बद्दल म्हणजे आउटडोर बद्दल त्यांना माहितीच नाहीये. फक्त त्यांना क्रिकेट माहितीये का ते पण म्हणजे टेलिकास्ट होते. आता कबड्डी आली, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल झाला, व्हॉलीबॉल झाला. त्यांना खूप काही माहितच नाहीये आणि माहिती तरी आहे तर त्यांना रूल्स अँड रेग्युलेशन माहित नाहीये. तर आम्ही काय ठरवलं होतं की म्हणजे ज्यांना ते माहित नाहीये मी त्यांच्यासाठी एक मोटिवेशन, त्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन बनणार. जे माझी डेलीचं रूट होतं म्हणजे आता पण आहे. सध्या मॉर्निंगला 7 to 9 o'clockला म्हणजे मी उठल्यावर प्रॅक्टिसला जाते. प्रॅक्टिस झाल्यावर म्हणजे आपण जे न्यूट्रिशन्स घेतात आम्ही, जसं बॉईल एग झाला, मग तेव्हा हे असतात पल्सेस असतात म्हणजे चण्याचे डाळ, मूगचे डाळ आपण ते हे भिजून काढतात, ते भिजून खायचं. म्हणजे असं होतं की बाहेरचं खूप कमी खायचं, बाहेरचं खायचंच नाही. म्हणजे कशाला खायचं तुम्हाला, ऑइली नाही, मसाला नाही तुम्हाला. परत जर तुमची प्रॅक्टिस आहे तर तुम्हाला किती वेळाचं म्हणजे तुम्ही रेस्ट करतात. कारण की एखादं तुम्ही प्रॅक्टिस करतायत, जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस केलं तरी तुम्ही एक्झॉस्ट होऊन जातात. ते तर तुम्ही कशी करतात आजकालच्या मुलांना त्याला का माहित नाहीये. तर मी आजकालच्या मुलींना किंवा मुलांना मी हे सांगेन
की तुम्ही तुमच्या लक्षात म्हणजे जेवण, जे घराचं जेवण असतं, भात दाल असतं, भाकरी असतं, चपाती भाजी असते, किती काही भाजी असू द्या तुम्ही खावा. आजकालचे मुलं जे आहेत ते खात नाही आणि ते बोलतात की आम्हाला बर्गर खाऊ घाला, आम्हाला पिझ्झा खाऊ घाला. तर म्हणजे हे खूप म्हणजे खूप चुकीचं आहे. त्यांचे जे म्हणजे आई वडील आहेत त्यांनी म्हणजे सांगायचं त्यांना की नाही खायचं, तुम्हाला हे चांगलं नाहीये, तुम्ही घरचे घरचे जेवण करा. म्हणजे तुम्ही टायमावर झोपत नाही आजकालचे मुली वगैरे. आता जे स्पोर्ट्स मध्ये खेळतात ते पण म्हणजे रात्री झोपत नाही टायमाला, म्हणजे त्याबद्दल पण म्हणजे त्यांची बॉडी म्हणजे ना खूप वीक होऊन जाते आणि म्हणजे त्यांना समजत नाही की माझे म्हणजे गेम मधलं एवढं वाईट का होतंय, मी का चुकीचं करते. मी तर रेग्युलर प्रॅक्टिसला जाते, मी तर रेग्युलर सगळं करते, फिटनेस आहे माझा, एक्सरसाइज आहे, जिमला जाते, सर्व करते. पण त्यांना हे माहित नसतं की त्यांचं झोप झाली नसते, कारण की त्यांना 6 ते 7 तासाची म्हणजे झोप त्यांना घ्यावंच लागतं. त्यांना हे अजूनही कळावं नाहीये. तर मी त्यांना हे सांगेन की तुमचं झोप, तुमचं जेवण म्हणजे तुम्ही काय करतात, तुमचा अभ्यास पण असला तर तुम्ही कसं रुटीन करायचे ते आधी तुम्ही एक टाइम टेबल ठरवा. त्यानंतर तुम्ही जाऊ शकतात म्हणजे जे तुम्हाला करायचे आणि तुम्हाला जे हवी आहे फ्युचरमध्ये ते तुम्ही घेऊ शकतात. आता जे माझे अप्स अँड डाऊन्स होते म्हणजे असं झालं की कोविड नंतर पण मी खेळली 2 वर्ष. तर त्यांना असं होतं की तुला काही होतच नाहीये, म्हणजे सरकारी नोकरी भेटत नाहीये, तू काय अप्लाय करणार, जे तू सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड नाहीये. तर आईने आणि वडिलांनी तर सांगितलं की नका खेळू, काही गरज नाहीये खेळायची, गपचूप अभ्यास कर, एक नोकरी कर आणि घरी बस, काही करायची गरज नाहीये. तर मी त्यांना सांगितलं, मी त्यांना भरोसा दिला की मी काहीतरी करणार. माझं असं झालं की माझं सिलेक्शन झालं तिकडं चेन्नईला, म्हणजे एवढं मोठं युनिव्हर्सिटी. माझं म्हणजे एकुलते ते परिवार आहेत, म्हणजे एवढं माणसे त्यांनी इंजिनिअरिंग केलंय, त्यांनी कम्प्युटर सायन्स सर्व केलंय, पण एवढं मोठं कॉलेजमध्ये कोणीच ऍडमिशन घेतलं नव्हतं आणि त्यांना आता एवढं गर्व होतंय की म्हणजे इंडियाला मी रिप्रेझेंट करून मी त्यांनाही मी गोल्ड मेडल देऊन आलीये. तर माझी फॅमिली आता एवढं प्राऊड मुवमेंट हे करतायत, म्हणजे त्यांना असं वाटतंय की आमची मुलगीने काहीतरी केलंय. आता माझी जे बहीण वगैरे पण आहेत त्यांना बोलते ती काहीतरी शिकावं तुम्ही ताईकडून, काहीतरी करावं तुम्ही, म्हणजे असे बोलतायत. म्हणजे एवढा मी भरोसा दिला होता त्यांना की म्हणजे मी करणार, म्हणजे मी करून दाखवणार 2 वर्षात. जर मी नसतं केलं तर माझी म्हणजे जे खेळायची म्हणजे होप आहे, मी डाऊनफॉल झाली असती, माझं सेल्फ रेस्पेक्ट गेलं असतं, म्हणजे मी स्वतःमध्येच मी डाऊन झाले असते आणि मी गेम सोडला असतं. मी आता जेव्हा पटनाला गेली होती बिहारमध्ये साऊथ एशियन बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 आणि 2026, तिकडं म्हणजे मोठ्या क्रमांकाने माझं म्हणजे आभार आहेत मिस्टर अतुल इंगले सर, आमचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आहेत बॉल बॅडमिंटनचे. म्हणजे त्यांनी एवढी गाईड केली मला. आणि शरद सर पण आहेत, म्हणजे शरद पिले सर आहेत, त्यांनी सांगितलं की म्हणजे तुला जायचंय, तुला करायचं आहे तर तू करू शकतेस. असं होतं की तुम्ही मागं हो, म्हणजे जे माझे खूप काही पर्सनल जण होतात त्यांनी सांगितलं की काही व्हॅलिड नाहीये हा गेम, काही कुठेही पैसे भरून तू जातेस, काही करतेस, काही होणार नाहीये. पण मी हार मानलेला नाहीये आणि मी बोलले की नाही, मी जाणार तर जाणार, मी करणार तर करणार. म्हणजे एवढी मोठी विश्वास त्यांनी माझ्याबद्दल दाखवली. त्यांना मी मनापासून आभार देते, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनला. जय जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमीचे जे सचिव आहेत श्री राजेश मानवडे सर, म्हणजे त्यांनाही म्हणजे त्यांच्याशी मी 4 वर्षापासून आहेत. मुली बोलतात ते मला आणि म्हणजे ते बोलतात की म्हणजे तू काय करणार तुझ्या गेम मध्ये. तर मी त्यांनाही सांगितलं की सर माझं सिलेक्शन झालं इंडियासाठी. तर ते बोलत की खूप म्हणजे खूप खूप छान गोष्ट आहे की म्हणजे तुम्ही काहीतरी केलं असं वाटतंय, तू जा तिकडं, पार्टिसिपेट कर, तू तुझा बेस्ट दे, तू रिझल्टचा विचार करू नको, काय होणार काय नाही होणार, तू म्हणजे तू आपलं बेस्ट दे, जे काही असतील. तर माझं असं होतं की त्यांची शुभेच्छा माझे आणि आशीर्वाद ज्यांचे राजेश सर आहेत, म्हणजे एवढा वडील सारखे ते करतात मला. आता असं वाटतं की मी त्यांची स्वतःची मुली आहे. म्हणजे एवढं म्हणजे त्यांनी मला सांगितलंय ना की नाही बेटा तू हा चुकीचा करतेस. जर मी काही चुकीचा करत असतील, जर काही माझ्या पद्धतीने म्हणजे काही चुका झाली असतील तर ते बोलतात की असं तुला वागायचं नसतं, असं नाही करायचं आपण स्पोर्ट. म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे जे काही अप्स अँड डाऊन्स आलेत ना, म्हणजे त्यांचाही सुद्धा हात आहे त्यातच. म्हणजे त्यांनी सांगितलं की नाही बाळा तू चुकीचं करतेस, हे करू नको, तू खूप छान मुलगी आहेस. म्हणजे ते मला मोटिवेट करत राहतात आणि मला म्हणजे खूप म्हणजे जास्तच आभार आहे जय जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमीचे. म्हणजे जे सचिव आहेत आपले राजेश सर, म्हणजे असं वाटतं की ते माझे स्वतः म्हणजे स्वतः वडील आहेत आणि जेवढं खरं करतात. मी कबड्डीचीच नाहीये, गेम मधली नाहीये, तरी म्हणजे ते असे दाखवतात की नाही तू आहेस, आमचीच आहे, तू कर, पुढे जा, तुला काही गरज लागला, तुला काही वाटलं तर आम्ही आहोत तुझ्याबद्दल. ते म्हणजे असे म्हणजे मोटिवेट करत राहतात.
सर सो थँक्यू सो मच त्याबद्दल. म्हणजे तुम्ही मला असे मान्यता देतात की म्हणजे तू आहेच आमचीच आहे, असं कधी वाटलं नाही की तू म्हणजे तू बाहेरची आहे. सो अ बिग थँक्यू टू जय जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी ऑफ कल्याण फॉर एव्हरीथिंग व्हॉट यू हॅव डन फॉर मी.